हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी भरती किंवा जिल्हा परिषद भरती 2023 या एक्झामसाठी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत। ओके, आणि एक्झाम कधी मित्रांनो? या डेट्सला 10 जून पासून तर 21 जून पर्यंत आपला एक्झाम आहे। आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक हंगामी, नंतर आरोग्य सेविका किंवा आरोग्यसेवक महिला आणि ग्रामसेवक या पदांसाठी जी एक्झाम होणार आहे, जी एक्झाम होणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 10 जून पासून तर 21 जून पर्यंत, या दरम्यान जी एक्झाम होत आहे त्या एक्झामसाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते माझ्या ॲनालिसिसनुसार मी इथे सांगत आहोत। ठीक आहे, ॲनालिसिस कशा संदर्भात आहे तर स्ट्रॅटेजी संदर्भात। ओके, चला। आणि निश्चितच मित्रांनो, तुम्हाला माझे जे बुद्धिमत्ता सिरीज आहे पूर्णच्या पूर्ण लेक्चर मी पूर्ण कंप्लीट करून दिलेले आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। ठीक आहे, अगदी फ्रीमध्ये। निश्चितच त्याचा फायदा घ्या। जे टॉपिक इथे मी शिकवून दिले ते टॉपिक इथे तुम्ही करा। 4-5 दिवसामध्ये तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होऊन जाईल। अर्ध्या तासाचे 70 लेक्चर आहे। एका दिवशी 5-6 लेक्चर जरी केले, 3-3, 4-4 तास तरी जरी तुम्ही बसले तरी तुमचं कव्हर होऊन जाते 4-5 दिवसामध्ये। ठीक आहे, किती एकूण 70 लेक्चर आहे, म्हणजे तुमचे 35 तास म्हणायचे। 35 तास याला 6 दिवसांनी भागलं म्हटलं 6-35, 5-5 तास जरी बसले तुम्ही, 4-5 तास जरी बसले तरी तुमचं बुद्धिमत्ता इथून कव्हर होऊन जाते। ओके, हे एवढे टॉपिक्स आहे, एवढे टॉपिक्स आहे। ठीक आहे, चला। मॅथ तुम्ही माझी क्लास जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून। हे क्लास आहे, आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करू शकता। नेक्स्ट, IBPSने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत या एक्झाम घेतल्या कोणकोणत्या? भूमी अभिलेख, पशुसंवर्धन, टेट, PMC म्हणजे पुणे महानगरपालिका, BMC म्हणजे मुंबई महानगरपालिका। ठीक आहे, झेडपी भरती 2023 साठी पेपर पॅटर्न आणि सिलेबस बघू आता। एकूण गुण आहे 100 गुण आहे आणि 200 प्रश्न। मॅथ आणि रिझनिंग साठी 15 प्रश्न आणि 30 गुण। ओके, मॅथ रिझनिंग साठी 15 प्रश्न, 30 गुण। मराठी आणि इंग्लिश साठी यासाठी पण 15 प्रश्न आहे। 15 प्रश्न 30 गुण। ओके, आणि एक आहे जीके साठी पण 15 प्रश्न आणि 30 गुण। ठीक आहे, आतापर्यंत हे वरचे जे 4-5 3, 2, 5 सब्जेक्ट सांगितले। मॅथ रिझनिंग, एक मिनिट मित्रांनो, थोडं चुकलं। मॅथ आणि रिझनिंग, ठीक आहे। थोडी अपडेट करायची राहिली होती PPT। मॅथ अँड रिझनिंग दोन्ही मिळून 15 प्रश्न आणि 30 गुण। बाकी मराठी, इंग्लिश आणि जीके 15 प्रश्न आणि 30 गुण। फक्त एकच सब्जेक्ट आहे तांत्रिक घटक, ज्यावर 40 प्रश्न आणि 80 गुण आहे। ठीक आहे, 40 प्रश्न आणि 80 गुण आहे। ओके, आता मीडियम ऑफ लँग्वेज किंवा प्रश्नांची भाषा कोणते ते पाहून घेऊ पहिले। इथे फक्त मराठी हे मराठीमधून आहे। मराठी सब्जेक्टचे क्वेश्चन फक्त मराठीतून राहील। इंग्लिश सब्जेक्टचे क्वेश्चन फक्त इंग्लिशमधून राहील। ओके, बाकी सगळे सब्जेक्ट आहे ते मराठी प्लस इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजमध्ये राहील। ठीक आहे, हे पण मराठी प्लस इंग्लिश दोन्ही पण लँग्वेजमध्ये राहील। हे पण मराठी प्लस इंग्लिश, हे पण मराठी प्लस इंग्लिश। ओके, फक्त मराठीचा पेपर मराठीतून राहील, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमधून राहील। मराठीचे क्वेश्चन मराठीतून राहील, इंग्लिशचे क्वेश्चन इंग्लिशमधून राहील। बाकी सगळं मग दोन्ही पण भाषेमध्ये राहील। ओके, चला। आता तुम्हाला स्टडी किती तास करायला पाहिजे ते सांगतो। स्टडी तुमचा पाहिजे 12 तास पर डे, कारण की तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 ते 17 दिवस आहे असं म्हणून समजून चला। ओके, 15-17 दिवस आहे तुमच्याकडे, फक्त एवढं मानून चला। तुम्हाला ॲटलिस्ट 12 तास तरी स्टडी करावं लागेल, 12 तास स्टडी करावं लागेल। आता या स्टडीचं विवरण पाहू कसं करायचं। तुम्हाला सकाळ, दुपार आणि सायंकाळ किंवा संध्याकाळ म्हणू शकता, या 3 टाईममध्ये तुम्हाला बसायचं आहे। सकाळी 7 ते 12 मध्ये
कंप्लीट तुम्हाला 5 तास बसायचं आहे. ठीक आहे, सकाळी 7 ते 12 कंप्लीट 5 तास बसायचं आहे तुम्हाला. त्यानंतर दुपारी 12 ते 1 जेवण वगैरे करून अंघोळ करून 1 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत बसायचं आहे. या दरम्यान तुम्हाला ॲटलिस्ट 3 तास तरी अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे, 1 वाजल्यापासून 5 तासात 4 तास होते, परंतु दुपारी स्टडी कमी होते. त्यामुळे तुमचा या दरम्यान 1 ते 5 दरम्यान ॲटलिस्ट 3 तास तरी तुमचा स्टडी झाला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही 1 ते 5 म्हणजे तुम्ही 2 ते 5 बसू शकता किंवा 1 ते 4 पण बसू शकता. ओके, किंवा मग 1.5 ते 4.5 वगैरे बसू शकता. ॲटलिस्ट 3 तास तरी या दरम्यान तुम्हाला बसावं लागेल. त्यानंतर 5 नंतर 1 तास पुन्हा थोडा रेस्ट घ्या. 6 ते 8 बसा आणि 9 ते 12 बसा. 6 ते 8 बसा 2 तास, 9 ते 12 बसा 2 तास. असे एकूण तुमचे 4 तास स्टडी झाला पाहिजे. 9 पासून 12पर्यंत किंवा 9 पासून 11पर्यंत, 10 पासून 12पर्यंत या दरम्यान तुमचा एवढा स्टडी झाला पाहिजे. ठीक आहे, इथे कुठेतरी ह्या 4 तासापैकी 3 तास ॲडजस्ट करा आणि ह्या 3 2 5 या एकूण 5 तासापैकी कुठेतरी 4 तास ॲडजस्ट करा. ओके, आता बघा मध्ये 6 ते 8 आणि 8 ते 9 तुम्हाला गॅप दिसत आहे ना, ते म्हणजे तुमचा जेवणाचा वगैरे टाईम. ओके, जेवणाचा टाईम. असे एकूण 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, एकूण तुम्हाला असे 12 तास स्टडी करायचं आहे. ओके, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यासाठी. आता बघा कोणत्या विषयासाठी कोणकोणतं पुस्तक वापरावं आणि किती दिवस स्टडी करायचा. आता इथे स्टडी म्हणण्यापेक्षा तुम्ही रिव्हिजन म्हणू शकता, कारण की 15 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस कंप्लीट करणं खूप मोठं कठीण काम आहे. ओके, परंतु अशक्य नाही. त्यासाठी बऱ्याचशा लोकांचा ऑलरेडी स्टडी झालेला असेल, आता फक्त त्याला एक रिव्हिजनची चोड द्यायची आहे. रिव्हिजनचा चटका मारायचा म्हणू शकता किंवा रिव्हिजनचा तडका मारायचा आहे. ठीक आहे, रिव्हिजनची जोड द्यायची आहे. पहा, मॅथ आणि रिझनिंग दोन्ही यांना 15 प्रश्न असते आणि 30 गुण असते. ओके, दोन्हींना तुम्ही 36 वर्षाचं पुस्तक करा, इंग्लिशवाले RS अग्रवाल करा. ओके, दोन्ही मिळून तुम्हाला 4 दिवस द्यायचे आहे, 2-2 दिवस 4 दिवस द्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण सोबत करा. का? कारण की जो टॉपिक तुम्हाला मराठीतून वाचायचा आहे सेम टॉपिक तुम्हाला इंग्लिशमधून वाचायचा आहे. ओके, आता यामधले कोणकोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ओके, याला एकूण 30 म्हणजे दोघांना पण 15 आणि 15 प्रश्न आहे. ओके, यामध्ये तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे वापरू शकता. माझं सजेशन आहे मोरा वाळंबे वाचा. इंग्लिशसाठी MJ शेख वाचा, शक्यतो MJ शेख किंवा SP बक्षी. ठीक आहे. ओके, एकूण 3 आणि 2 5 दिवस स्टडी करायचा. 3 आणि 2 एकूण 5 दिवस स्टडी करा. ओके, त्यानंतर GK GS याला 3 दिवस स्टडी करा म्हणण्यापेक्षा रिव्हिजन करा. तात्याचा ठोकळा किंवा ल्युसेंट पुस्तक, तांत्रिक घटक सचिन भस्के वापरा किंवा 10चं पुस्तक तर सफिशियंट आहे. ठीक आहे, 10चं पुस्तक सफिशियंट आहे आणि 5 दिवस स्टडी करा किंवा रिव्हिजन मारा. ओके, चला. यामध्ये मित्रांनो, आता हे तुम्हाला जे पुस्तक सांगितले पूर्ण पुस्तक नाही वाचायचे, यातले काही निवडकच टॉपिक वाचायचे आहे. ॲव्हरेजली तुम्हाला एका विषयाचे 15 टॉपिक वाचावं लागेल. इथे दोन्ही मिळून तुम्हाला 25 टॉपिक, इथे मॅथ रिझनिंग 25 टॉपिक तुम्हाला वाचावं लागेल. आणि ठीक आहे, आणि हे कोणकोणते टॉपिक ते चॅनलवर व्हिडिओ येईल, बहुतेक आला असेल. ठीक आहे, तर हा कार्यक्रम आहे असा. पुन्हा एकदा सांगतो, मॅथ रिझनिंग 2-2 दिवसात रिव्हिजन मारा. मराठी 2 दिवसात रिव्हिजन मारा. इंग्लिश 3 दिवसात रिव्हिजन मारा. GK GS 3 दिवसामध्ये रिव्हिजन मारा. तांत्रिक घटक 5 दिवसामध्ये रिव्हिजन मारा. असे एकूण मला वाटते 17 दिवस होत आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 12 13, 14 15, 16 17, एकूण 17 दिवस तुमचे होत आहे. 17 डेज तुमच्याकडे आहे. ओके, आज तारीख आहे, व्हिडिओ शूट करता 24 तारखेला, 25ला तो यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. ओके, आजपासून तुम्हाला 25 तारखेपासून तुम्ही म्हणू शकता ॲव्हरेजली 17 दिवस आहे तुमच्याकडे. ओके, त्यानंतर संपलं का? हो, संपलं इथे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथेच संपला मित्रांनो. आणि टॉपिक्स सब्जेक्टनुसार सब्जेक्टनुसार IBPSचे
टॉपिक्स, ठीक आहे. याबाबतचा व्हिडिओ एकतर 25 मेला अपलोड होईल किंवा मग 26 मे कन्फर्म, ठीक आहे. 26 मेला कन्फर्म तुम्हाला भेटून जाईल सकाळी 7 वाजताच्या. एक ॲव्हरेज सांगत आहोत या टाईमला तुम्हाला भेटेल. आजची तारीख आहे 24 तारीख आहे. मी व्हिडिओ बनवत आहो, लगातार 2-3 व्हिडिओ बनवत आहो. ओके. तुम्हाला IBPSC टॉपिकवाला व्हिडिओ सब्जेक्टनुसार सेपरेट टॉपिकवाला व्हिडिओ एकतर 25 तारखेला भेटेल किंवा 26 तारखेला भेटून जाईल. सकाळी 7च्या आसपास भेटू शकते. ओके. चला, आता हे टॉपिक कुठून मी काढले? IBPSCनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या एक्झाम्स घेतल्या त्यांच्या मेमरी बेस्ड क्वेश्चनचं ॲनालिसिस करून, ओके, त्या एक्झाममध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते टॉपिक्स आणि आपलं झेडपी भरतीसाठी जे झेडपी भरतीचा सिलेबस शिवाय त्याचा पेपर पॅटर्न एक्झामला 15 क्वेश्चन विचारत आहे. सगळ्याचा विचार करून, ओव्हरऑल विचार करून तुमच्यासमोर कंटेंट मांडण्यात येईल, ठीक आहे. ऑलरेडी मी माझ्या स्वतः या गोष्टीचं ॲनालिसिस करून सिलेबस किंवा अशा या प्रकारच्या गोष्टीचं ॲनालिसिस करून स्वतःची स्ट्रॅटेजी बनवून मी ऑलरेडी 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहे. त्यामुळे निश्चितच माझ्या या नॉलेजचा किंवा मी केलेल्या ॲनालिसिसचा तुम्हाला फायदा होईल. मी बनवलेल्या त्या टॉपिक्सचा तुम्हाला फायदा होईल. ओके. ते 1-2 25 का 26 तारखेला तुम्हाला टॉपिक्सचा व्हिडिओ मिळून जाईल, ठीक आहे. आणि जे टॉपिक्स तुम्हाला सांगत आहोत ते टॉपिक्स बुक्समधून वाचा. थँक्यू. यावाले जे आज या व्हिडिओ सांगितले त्या बुक्समधून तुम्ही वाचा. ओके. आणि तांत्रिक घटकासाठी मित्रांनो 10चं पुस्तक वाचू शकता किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तांत्रिक घटकाचे, ठीक आहे. झेडपी भरतीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आरोग्य सेवकचे वगैरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा. किंवा मग कोणी याविषयी जास्त स्टडी करून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट वगैरे पुरवत असेल तर ते तिथून तुम्ही टेस्ट सिरीज लावा. किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे कुठे तुम्हाला PDF भेटत असेल ते करा, ठीक आहे. मार्केटमध्ये एक बुक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं, पण मला ते नाव आठवत नाही. ओके. तर ठीक आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा. थँक्यू.